ट्रेंडिंग प्रोडक्ट कसे निवडावेत जर तुम्हाला तुमचा बिझनेस वाढवायचा असेल तर चला समजूया फक्त 5 पॉईंटमध्ये. पॉईंट नंबर 1, मार्केटचा जो ट्रेंड चालू आहे मार्केटला समजून घ्या. कस्टमर तुम्हाला वारंवार कोणत्या वस्तूसाठी विचारतायत, तुमच्याकडून वारंवार काय मागतायत. पॉईंट नंबर 2, जर तुमच्याकडे रिपीट ऑर्डर जे येत असतील, जे कस्टमर तुम्हाला आता घेऊन गेले आणि 7-8 दिवसानंतर परत त्याचा ऑर्डर येतोय, तर ती वस्तू लक्षात ठेवा आणि ती वस्तू पण तुमच्या दुकानात असलीच पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे कस्टमरला काय पाहिजे ते घ्या. तुम्हाला काय आवडतंय त्याचा काही संबंधच नाहीये. तुमच्या आवडीवर तुमचे दुकान नाही चालत. कस्टमरला काय पाहिजे त्याच्या आवडीवर दुकान चालते. तर त्यांच्या मार्केटच्या हिशोबाने तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय त्या एरियाच्या हिशोबाने वस्तू तुमच्या दुकानात ठेवा. पॉईंट नंबर 4 की प्राइस रेंज तुमची योग्य असली पाहिजे. जर तुम्ही कितीही माल भरून घेतला, कितीही चांगल्या वस्तू ठेवल्या आणि कस्टमरला जर तुमचे प्राइस रेंजच नाही समजत आहे, त्यांना भावच समजत नाहीये, तर ते तुमच्याकडून एकही वस्तू घेऊन जाणार नाही. एवढं लक्षात ठेवा. मार्केटमध्ये तुम्ही कोणत्या एरियामध्ये राहतायत, मध्यमवर्गीमध्ये राहतायत का हाय एरियामध्ये राहतायत, त्याच्या हिशोबाने तुमची प्राइस रेंज असली पाहिजे. आणि पॉईंट नंबर 5 तो म्हणजे योग्य मॅन्युफॅक्चररला चूज करा. जर तुम्ही मॅन्युफॅक्चरर योग्य चूज केला तर तुमचा बिझनेस आपोआप वाढेल. जर तुम्हाला वस्तू स्वस्त दरात भेटते तर तुम्ही पुढे पण स्वस्त दरात ती वस्तू देऊ शकता. शोभा साडी चॅनलला फॉलो करा आणि याच्यावर जर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर यूट्यूबच्या मराठी शोभा साडी मराठी ऑफिशियल चॅनल आहे, त्यालाही तुम्ही सबस्क्राईब करा. धन्यवाद.